दादा बाजार झाला का? बाजार हो गया. आणि दादा त्यांना भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कार मिळालेला आहे. कोणत्या वर्गात आहे तू? मागच्या वर्गात. जिल्हा कोणता? ताहराबादला. नाशिक म्हणजे नाशिक जिल्ह्यातून आलेले आहेत. हे भात मासे हे मराठवाड्यामध्ये मिळत नाही. पावसाचं प्रमाण वारशामध्ये खूप मोठ्या प्रमाणात असतं हे मी वारंवार तुम्हाला सांगितलेलं आहे आणि इथे त्याची प्रत्यक्ष अनुभूती आपण पाहतो आहोत. अधूनमधून हा पाऊस इथे कोकणासारखा चालूच असतो आणि म्हणून कोकणासारखी इथे सुद्धा अशी भात शेती केली जाते, जे आपण भात लावणीचा सुद्धा व्हिडिओ आपण बनवणार आहोत किंवा आपल्या चॅनलवरती आपण पाहणार आहोत. भाजीपाला मार्केट आपण पाहतो आहोत वारशामधील. हे कारले आहेत जे कडू असतात खाण्यासाठी, मात्र शरीरासाठी आहारामध्ये त्याचा आज मोठ्या प्रमाणात लोक चांगलं तब्येत राहण्यासाठी किंवा पित्त वगैरे ज्यांना होतं ते कमी करण्यासाठी या कारल्याचा उपयोग करतात. ही कारले आहेत. दादा कुठून आलात? इथून जवळच आहे मांजरी आणि तिथून हे दादा भाजीपाला घेऊन आलेले आहेत. टोमॅटो, कारली, भेंडी, वालपापडी अशा प्रकारचा हा भाजीपाला हा सोमवारच्या आठवडी बाजारामध्ये आपण पाहतो आहोत. इकडे आणखीन काही दुकानांची लगबग दिसून येत आहे. वरतून पाल टाकणं किंवा पावसामुळे आपलं नुकसान होऊ नये याची काळजी ही सर्व दुकानदार मंडळी घेत आहेत. हे वेगवेगळे मसाले, चटणी असेल किंवा इतर जे काही मसालेदार पदार्थ असतील हे आपण दुकान पाहतो आहोत. आहारामध्ये आपण पाहतोय की या मसाल्यांना सुद्धा आपण महत्त्व देतो, त्या मसाल्याचाही वापर आपण करतोय. अशी हे वेगवेगळी सुट्ट्या प्रमाणात आपण ही बाजारात विकायला आलेली पाहतो आहोत. कुठून आलात दादा आपण? पिंपळनेरहून. म्हणजे पिंपळनेर इथून जवळ असल्या कारणानं सर्व जे व्यापारी वर्ग असेल, दुकानदार वर्ग असेल, तो पिंपळनेरवरून किंवा छोटे मोठ्या पाड्यातील गावातील इथले जे शेतकरी बांधव आहेत ते वारशाच्या बाजारामध्ये आपल्याला माल घेऊन किंवा या वस्तू घेऊन विकायला येताना दिसत आहेत. आणि छोटंसं गाव आहे पण बाजार इथे फार मोठा भरतो आहे. हे आपण सगळा बाजार कव्हर करतो आहोत. भाजीपाल्याचा असेल, कपड्यांचा असेल, शेतकऱ्यांच्या ज्या वस्तू असतील, पण शेळ्यांचा, बकऱ्यांचा बाजार आपण पाहिला आणि तिकडे तर कोंबड्यांचा वगैरे. इथे हे वेगवेगळी मंडळी पावसामुळे थोडी तयारी करतायत. हा इकडे भाजीपाला दादांनी झाकून ठेवलेला आहे भिजू नये म्हणून. लसूण, टोमॅटो, वांगे अशा प्रकारची ही वर्षातील बाजारातील थोडी पावसामुळे थोडी लगबग आपल्याला पाहता येत. भाजीपाला भिजू नये म्हणून, खराब होऊ नये म्हणून हे तयारी करताना दिसून येत आहेत. इकडे मिरची आहे, शेपू आहे आणि मिरची ही बहुतेक तिखट नसेल अशी एक वेगळंच वाण या मिरचीचं आहे. दादा कुठून आलाय आपण? मापलगाव. कोणती मिरची? काय काय म्हणतात तिला? पापडा मिरची. तिखट असते की मध्यम असते? आणि जी पलीकडची असेल ती थोडी तिखट असेल. सीता तिखट आहे. इकडे मूग, मटकी, कडधान्यचे दादा हे घेऊन बसलेले आहेत. इथे ही मिरच्यांचे वगैरे, टोमॅटोचे हे थोडे थोडे वाटे ठेवलेले आहेत. म्हणजे इथं किलोवर किंवा पावशेरवर नाही तर वाट्यावर या ठिकाणी खरेदी विक्री होईल. ह्या ताई वेगवेगळ्या प्रकारचं रोप घेऊन विक्रीसाठी बसलेले आहेत. हे कशाचं रोप आहे? मिरचीचं आहे आणि हे वांग्याचं आहे. हे रोप आपल्याला या ठिकाणी बाजारामध्ये विक्रीला शेतकऱ्यांनी या ताईंनी आणलेलं आहे. इकडे किलोवर, पावशेर, किलो असं विकत नाहीत, असे वाटे करून ठेवले जातात. काय प्रथा आहे वेगळी इकडची? किलोवरती पण विकताय. म्हणजे दादांचं म्हणणं आहे की वाटे करून म्हणजे पटकन आपण देऊ शकतो, माफ करणं वगैरे असं, आणि त्या दृष्टीनं ते किलोवर सुद्धा देत आहेत. सुंदर अशी रचना आपण पाहतोय केलेली आहे. भेंडीपासून टोमॅटो, मिरची. पावसाची भुरभुर चालू आहे तरी तेवढ्या याच्यात ही सगळी मंडळी बाजारामध्ये आपले हे विक्री करण्यासाठी घेऊन बसलेले आहेत. या ताईंनी सुद्धा मिरचीचं रोप आणलेलं आहे ज्याचे आपल्याला पावसामध्ये गरज लागते. ही छत्रीसुद्धा लहान मोठ्या साईजमध्ये, जुन्या पद्धतीच्या ह्या मोठ्या छत्र्या आणि ह्या नवीन पद्धतीच्या फोल्डिंगच्या छत्र्या हे दुकानदाराने आपल्याला लावलेलं आहे. कुठून आलाय दादा? ताहराबाद. जिल्हा कोणता? ताहराबादला. नाशिक. म्हणजे नाशिक जिल्ह्यातून आलेले आहेत. आणि आता पावसाची भुरभुर वाढते आहे. पावसाचा जोर थोडा वाढलेला आहे. आपण पाहतोय वारशाच्या या आठवडी बाजारातला एकूण आपण हा सगळा
प्रपंच केलेला आहे. अधूनमधून येणाऱ्या पावसाच्या सरीमुळे राऊत सरांच्या या बंगल्यात थोडा विसावून मी पुन्हा परत बाजारात निघालो. वारशाचा बाजार खास तांदूळ आणि डाळींसाठी प्रसिद्ध आहे. अस्सल गावरान तांदूळ आणि विविध प्रकारच्या डाळी या बाजारामध्ये विक्रीसाठी येतात, ज्यांची चव देखील न्यारीच असते. साबणांच्या मोठ्या आकारातील या सुट्ट्या वड्या विक्रीसाठी ठेवलेल्या दिसतात. हे भात मासे हे मराठवाड्यामध्ये मिळत नाहीत, पण इथे वारसा ज्या मार्केटमध्ये हे मिळालेले आहेत, कारण इकडे खानदेशामध्येच मिळतात. मराठवाड्यामध्ये माझ्या परिसरामध्ये माझ्या गावाकडे हे मिळत नाहीत. मी बीडचा आहे. छोट्या गावरान माशांबरोबरच तलावातील मोठे मासे इथे बाजारात उपलब्ध असतात. सकाळी 8 वाजता भरणारा वारशाचा बाजार दुपारी 3 वाजता संपून जातो. मग दुपारनंतर मी पांजरा नदीच्या कडीला थोडासा फेरफटका मारला. ही नाचणी आहे का? हा, नाचणी. काय झालं रे भैया? कोणत्या शाळेत जातो तू? मध्ये वा रे वा, वा वा वा, छान. कोणत्या वर्गात आहे तू? मागच्या वर्गात. मागच्या वर्गात. हा हा हा, तिसरीला आहे ना? हम्म. हा, वा, गुड. रडायचं नाही, शाळा शिकायची. हा, पांजरा नदीचा उगम वारशाजवळच्या शेंदवड भवानी मातेच्या डोंगरातून होतो. यावर्षी पांजरा नदीने धोक्याची पातळी ओलांडलेली होती आणि त्याच्या या खानाखुणा आपणास इथे स्पष्टपणे दिसून येतात. बाजार करून पाड्यावरील मंडळी परतीच्या मार्गावर निघालेली दिसतात. वारशापासूनच हा जो बोर्ड आपण पाहतोय, बारीपाड्याकडे जाणारा, हा बारीपाडा म्हणजे महाराष्ट्रातील एक आदर्श गाव. जलसंधारण आणि वनीकरणाचं संवर्धन अशा प्रकारचं काम बारीपाड्यामध्ये केलेलं आहे. हा तिकडे 4 किलोमीटर अंतरावरती वारशापासून हा बारीपाडा आहे. रिक्षाची वाट पाहत पांजरा नदीच्या पुलाजवळ थांबलेल्या आदिवासी बांधवांबरोबर मी थोडा संवाद साधण्याचा प्रयत्न केला. दादा, बाजार झाला का? बाजार हो गया. कोणत्या गावाचे? मोगरपाडा. मोगरपाडा, बारीपाडा. हा. चैत्राम पवार दादा, काय काय खरेदी केलं बाजारातून वारशाच्या? काय? बटाटा, टमाटा. पाऊस भरपूर आहे? नाही, 8 रोज. पाऊस भरपूर आहे ना. पाऊस आहे ना? हा, पाऊस आहे. आता जाणार कशाला मग तुम्ही? काय वाहन काय? गाडी. रिक्षा. कुठे होता वारशाचा पूर्वीचा बाजार? डांग शिरवाडायचं. कशामुळे तिकडे वारशाला आला? कशामुळे आला काय ती नाही माहिती. पांजरा नदीच्या येण्या जाण्याच्या अडचणीमुळे तो बहुतेक इथे वारशाला आलेला आहे. तुम्ही दादा बारीपाड्याचे चैत्राम दादा पवार माहिती आहे तुम्हाला? काय काम केलं त्यांनी? जंगल टाकलं, हा, गावना सुधारून करणार राहिला. चांगलं काम केलं त्यांनी गावासाठी.
त्यांना काय पुरस्कार मिळालाय माहितीये? ते मी सांगता येणार मला. पाणी अडवा, पाणी जिरवा अशा प्रकारच्या सुविधा चैत्राम पवार दादांनी बारीपाड्यामध्ये केलेल्या आहेत. जसं अण्णा हजारेंचं राळेगण सिद्धी, पोपट पवारांचं हिवरे बाजार, त्याचबरोबर पाटोदा पेरे पाटलांचं, तसं चैत्राम दादा पवारांचं बारीपाडा हे गाव आणि बारीपाड्यामध्ये त्यांनी चांगल्या प्रकारच्या सुविधा देऊन आदर्श गाव बनवलेलं आहे. आणि दादा त्यांना भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कार मिळालेला आहे. आपल्याकडे दुसरे दादा आहेत. रामराम दादा, कुठले आहेत आपण? काय झाला का बाजार मग? काय काय घेतलंय? भाजीपाला पाऊस कसा आहे आपल्याकडे? चांगला. किती वय आहे तुमचं आता? 70 वर्ष वयाचे दादा आहेत आपले हे. काय नाव आहे दादा आपलं? बागुल. बागुल. 4-5 किलोमीटर येऊन वारशामध्ये बाजार केलेला आहे आणि ते आता आपल्या गावाकडे जाणार आहे. दादा धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. आपण भेटला, छान वाटलं. आता रिक्षा आलेली आहे तुमची, तुम्ही आता रिक्षामध्ये जा. मंडळी, अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पाहत रहा ज्ञानदीप वेब सिरीज, म्हणजेच अनुभूतीतून ज्ञानप्राप्ती. पुन्हा भेटू. धन्यवाद.